गोसाळकर साहेब खऱ्या अर्थाने पहिली निवडणूक आमदार साहेबांची झाली, ज्या वेळेला आमदार साहेबांनी स्वतःच्या मनातून इच्छा व्यक्त केली की मला आमदारकीला उभं राहायचं आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमदार साहेबांनी बरेचशे निवडणुकीचा फॉर्म भरला, त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारचा जल्लोष या ठिकाणी कायम आपल्याला या भागामध्ये या परिसरामध्ये पाहायला मिळाला। बरेचशे इच्छा होती की मला आमदार व्हायचं आहे। आपण सर्वांनी ताकदीने काम केलं आणि ते आमदार झाले आणि त्यांच्या कामाच्या जोरावरती पुढचे 2 वर्ष तुम्ही आपण सर्वांनी त्यांना खऱ्या अर्थाने आमदार केलं, म्हणून ते तिसरं टर्म त्याने हॅट्रिक मारण्याचं काम आमदार साहेबांनी केलं। आज खऱ्या अर्थाने त्यांच्या मनातली सुप्त इच्छा त्यांनी व्यक्त केली की या तालुक्यामध्ये आजपर्यंत इतिहास झाला नाही। या तालुक्यामध्ये विरोधक अनेक लोक बोलतात की हॅट्रिक नंतर 4थी टर्म कधी या ठिकाणी आमदारची झाली नाही। तो स्वप्न आमदार साहेबांचं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना कंबर कसून काम करावं लागणार आहे आणि 12 8 तास नव्हे तर 16 तास 18 तास जनतेसाठी काम करणारा नेता जर आपल्या सोबत असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला सुद्धा आता रस्त्यावर उतरून काम करावं लागेल। ही इच्छा मनातली बरेच शक्ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा ताकदीने काम करावं लागेल। 15 वर्षामध्ये अनेक असंख्य कामं या भागामध्ये आमदार साहेबांनी केली, विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कामं केली, परंतु मिळालेल्या 2 वर्षाच्या संधीमध्ये जे या कोकणामध्ये आजपर्यंत विकास झाला नसेल कोणत्या आमदाराकडून, तो विकास महाड तालुक्यामध्ये किंबहुना 194 विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी केलाय। आणि हे आपल्याला लोकांना सांगायचं आहे। सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की जे त्यांनी केलंय ते लोकांपर्यंत सांगायचं आहे। एवढंच काम तुम्ही व्यवस्थितपणे केलात तर विरोधकांकडे काहीच केलेलं नाही। आपल्याला त्यांच्यावर टीका करण्याची गरज नाही। त्यांनी काय केलं एवढं फक्त त्यांना विचारा आणि आपण आमदारांनी काय केलंय एवढं तुम्ही सांगितलं तरी आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी विरोधकांच्या पुसून काढू। अशा प्रकारचं काम आपल्याला सर्वांना एकमताने एक संघाने एक दिलाने करायचं आहे। आमदार साहेब आपले सर्वांना माहित आहे, अतिशय साधे आहेत। माडिक साहेब ते व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आमदार साहेब काय बोललेले असतात त्याचे छोटेसे तुकडे करून असं काहीतरी ऐकवलं जातं। आमदार साहेब गरिबांचे दाते आहेत, आमदार साहेब शेतकऱ्यांमध्ये मिसळणारे आहेत। कुठेतरी एखादा शब्द त्यांचा असा आमच्या भाषेमध्ये असतो त्या प्रकारे ते वापरतात, त्याचा वापर करून आमदार साहेब अशिक्षित आहेत अशा प्रकारचं सांगणं केलं जातं। त्या सर्व खोट्या त्यांनी बनवलेल्या ज्या क्लिपा असतील, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील, फेसबुकच्या माध्यमातून असतील, हे आपल्याला येत्या 20 तारखेला मतदान पेटीतून त्यांचा परतावा अशा प्रकारचा करायचा आहे की 51,000चा नारा ज्या ठिकाणी कोणीतरी लावलाय तो 51,000चा नारा पार करण्यासाठी महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे। आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच नेते काम करतात। आम्ही सुद्धा त्यांच्या आदेशाने बऱ्याचशा मागे खंबीरपणे आणि तुमच्या सर्वांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत, कारण आमदार साहेबांचं तेवढं काम मोठं आहे आणि मग त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। आमदार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनीलजी तटकरे साहेबांवरती केलेले उपकार आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी अतिशय चांगलं काम बऱ्याचशा माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांसाठी केलंय। याची उपकाराची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो। आपल्या सर्वांची रजा घेतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय युती। हॅलो, महाड तालुका शिवसेना प्रमुख